नगर तालुक्यासह जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी नगर तालुका शिवसेनेने केली आहे। याबाबत बुधवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। यंदा राज्यात अत्यल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे। जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे। शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी सरकारने तातडीने छावण्या, चारा डेपो किंवा शेतकऱ्यांच्या दावणीला अनुदान द्यावं या मागणीसाठी नगर तालुका शिवसेना आणि काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वाजवा आंदोलन केलं। दरम्यान 25 जानेवारी 2019 पर्यंत चारा छावण्या, चारा डेपो सुरू न झाल्यास 26 जानेवारीला पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांना ध्वजारोहण करू देणार नाही असा इशारा निवेदनात दिला आहे। गेल्या वर्षी अत्यल्प पावसामुळे नगर तालुक्यामध्ये खरीपाचं पीक तर आलंच नाही, पण रब्बीची काही ठिकाणी पेरणी झाली आणि ती वायाला गेली। चारा उपलब्ध नाहीये। प्रशासनाला ही संपूर्ण जाणीव होती। वास्तविक जानेवारीच्या सुरुवातीला चारा छावण्या उपलब्ध करायला पाहिजे होत्या। मागे आम्ही साधारण 1 महिन्यापूर्वी निवेदन दिलं होतं, परंतु सरकारने याची दखल घेतली की नाही आम्हाला माहीत नाही। परंतु आज मात्र आम्ही चारा छावणी, चारा डेपो किंवा दावणीवर अनुदान या तिन्हीपैकी कोणती तरी एक उपाययोजना केली पाहिजे। या मागणीसाठी नगर तालुक्यातील सर्व शेतकरी शिवसेनेसह काँग्रेसचे आमचे मित्र महाआघाडी नगर तालुक्याच्या वतीने पूर्ण जिल्ह्याकरता ही मागणी केली। या तिन्ही उपाययोजनांपैकी एक मागणी केली पाहिजे। आणि दरवेळेला फक्त कसं असतं, निवेदन यायचं द्यायचं, प्रशासन काय जागं होत नाही, सरकारही जागं होत नाही। त्याच्यामुळे ढोल बिल लावून ताशा बिशा लावून हे निवेदन दिलं की याला कळायला पाहिजे नेमकं काय झालं व काय आलंय, म्हणून त्याला जागा करायचा आज हेतू दिलाय। जर ह्या उपाययोजना 25 तारखेपर्यंत केल्या नाही तर प्रजासत्ताकाचा अर्थच तो आहे की जनतेच्या हितासाठी ते सरकार असावं। हा हेतू स्पष्ट होताना आम्हाला वाटत नाही। माननीय महसूल मंत्र्यांनी काल परवा चर्चा केल्याचं कळलं, परंतु अंमलबजावणी होत नाही। हे गाजरबिद्र दाखवण्यापेक्षा अंमलबजावणी व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय। 25 तारखेपर्यंत चारा छावणी, चारा डेपो किंवा दावणीवर अनुदान तिन्हीपैकी तुम्हाला जी सोयीची वाटेल ती करा, परंतु ह्या उपाययोजना जर केल्या नाही तर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण करण्यावाचून पालकमंत्र्याला या ठिकाणी मी अडवणार। त्यासाठी काय वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल। हे अडवायचा हेतू हा की प्रजासत्ताक जो अर्थ आहे लोकशाहीचा तोच स्पष्ट होत नाही, तोच सरकार करायला तयार नाही। जनतेला जर वाऱ्यावर या दुष्काळाच्या याच्यामध्ये जर सोडणार असेल तर हे आम्हाला कदापि मान्य नाही। लाख रुपयाच्या जनावरांची किंमत आज 25 आणि 30 हजार रुपये होऊनही त्याला गिराईक मिळत नाही, ही वस्तुस्थिती बाजारामधली आहे। सरकारने या सगळ्याची जाणीव ठेवून या 3 उपाययोजना त्वरित कराव्यात। अन्यथा 26 जानेवारीला माननीय पालकमंत्र्यांना ध्वजारोहण कोणत्याही परिस्थितीत आम्ही सर्व शेतकरी नागरिकांसह करू देणार नाही, हा आमचा इशारा त्यांनी गांभीर्याने घ्यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले, बाळासाहेब हराळ, सभापती रामदास भोर, शिवसेना नगर तालुका प्रमुख राजू भगत, रवींद्र भापकर, संदीप गुंड, प्रकाश कुलट, सुरेश खाटे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते। प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।